सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे सक्षम इच्छुक उमेदवार म्हणून प्रमोद उर्फ राजू नलवडे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। या प्रभागातील अनेक विकास कामं आमदार सुधीर गाडगीळ यांच्या निधीतून विकास कमी झालेत। रुक्मिणीनगर परिसरात 15 वर्षापासून वास्तव्यास असलेले नलवडे नागरिकांच्या आरोग्य, रस्ते, गटारी, पाणी पुरवठा आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी सातत्यानं काम करत आहेत। आत्तापर्यंत केलेल्या विकास कामांमुळे त्यांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रभागातील लोक त्यांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी आग्रह करत आहेत। आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी खासदार संजय काका पाटील तसेच भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्या निधीतून प्रभागातील अनेक कामं पूर्ण करण्यात आली आहेत। नलवडे बोलताना म्हणाले, प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा आणि विश्वास मला निवडणुकीत पुढे न्यायला प्रेरित करतो। लोकांच्या आरोग्य आणि नागरी सोयीसुविधा सुधारणं हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे, म्हणून मी या निवडणुकीत उभा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी राजू नलवडे। गेले 15 वर्ष झालं मी या प्रभागात राहतोय। रुक्मिणीनगर येथे मी राहतोय। ह्या प्रभागामध्ये विविध समस्या आहेत। गाडगीळदादा असू देत, शेखर इनामदार साहेब असू देत, संजय काका असू देत, यांच्या फंडातनं काही थोडी कामं झालेली आहेत। रस्त्यांची कामं झाली आहेत। काही संजय काकांनी गटारीसाठी फंड दिला, तेही झालेलं आहे। मी स्वतः करून घेतलेलं आहे। आता इथं गटारीची सोय नाही आहे। गटारीची कामं उर्वरित आहेत, पाणी निचरा नाही आहे। प्लॉट धारक आहेत ते इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॉट घेतलेले आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये पाणी साचते, त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न उद्भवतोय। आरोग्य बिघडत आहे इथल्या लोकांचं। माझ्याकडं कुठलंही पद नसताना सुद्धा मी या भागात कामं केलेली आहेत। यापूर्वी सांस्कृतिक कामं केली आहेत, आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, विविध शासकीय योजनांचे कामं करून घेतलेले आहे। त्यामुळे मी तळागाळापर्यंत पोहोचलेलो आहे आणि सगळे नागरिक मला ह्या प्रभागातले माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांचंही मत असं आहे की मी निवडणुकीला उभं राहावं। माझ्या कामाची पोचपावती या निमित्तानं या प्रभागामध्ये दिलेले आहेत नागरिकांनी आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत नागरिक। प्रभाग 18 म्हणजे माझं घर असल्यासारखं आहे, माझं कुटुंब असल्यासारखं आहे आणि कुटुंब या नात्यानं इथला विकास करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी इथं पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे। पक्षश्रेष्ठी माझा नक्कीच या बाबतीत विचार करतील आणि जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे आणि मी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेलो आहे।